नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? सगळ्यात आधी सकाळचं काम जे आहे ते आम्ही पहिलं करून आलेलं आहे मतदान. मी आणि तुम्ही केलं की नाही मतदान? मला कमी जर पार्सल जे आहे ती 2 दिवसात जर लावून नाही झाली तर गोणीमध्ये त्याला मोठ्याला कोंबी. आता दादूची तब्येत पण बिघडली कारण वातावरण कसं आता थंडी सुटलेली आहे. सकाळी दादूला दवाखान्यात नेलं, त्याला औषधं वगैरे दिली, त्याला झोपी वगैरे लावलं आणि मग मी माझं काम आवरलं. पण आता आमची आंबवणी चालू करायची होती पण बाबूला काय कमेंट आली माहिती का? हां काय जोडी म्हणे नवरा काम करताना बायको मस्त व्हिडिओ काढते. मंडळी कॅमेरा धरायला एक जण लागत, काम सगळे करीत आहे. जशी टाळ्या काजरणी हाताने वाजत नाही ना तसं संसार करताना एका माणसाने काम करून नाही चाललं, दुसऱ्या माणसाच्या हाताला लागत. हे पहा मंडळी, आता इथला जो गंज होता तो झालाय भरून. हे पहा हजारच्या 2 गोण्या भरले. लई कोण मी पॅक केलं कोण का पता जरा काय हो चल आता परत दिवशी फेशियल करून आलेले वाती बर का बाई कावळ्या वादी. हा त्याची व्हिडिओ नाही काढीत बाई कावळ्या पण वादी. आता तिने नाव नाही घेतलं कोणत्या म्हणजे कोणत्या पक्षाला नाही घेतलं, कोणत्या राजकारण्याला नाही घेतलं. हो ना, आता काय शेतकऱ्याचा विचार करू, दुधाला हमी भाव देऊ असं तसं हो. आता अंधार पडला ती गुणी व्यवस्थित धाका बरं तोंड दिन. या पा बॅटरी लावली डायरेक्ट मी. चल बाई मा बच्चा घरी वाट पाहत असं. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. मी पूजा डेंगळे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज मतदानाचा दिवस होता तर सगळ्यात आधी सकाळचं काम जे आहे ते आम्ही पहिलं करून आलेलो आहे मतदान. मी आणि तृप्तीचे पप्पा. दाखवा तुम्ही केलेलं मतदान केलं का? सकाळी सकाळी तृप्तीचे पप्पा आधी जाऊन आले होते 8:30 वाजता. गर्दी नव्हती पण मला दादूला खाऊ घालायचं होतं, झोपी लावायचं होतं आणि मग मला जाता जाता इतकी गर्दी झाली, मला जवळजवळ 1-1.5 तास लागला. आणि माझ्यानंतर तृप्तीचे पप्पा अर्ध्या तासाने आले मतदान करून, कारण आम्ही दोघं 2 गाड्यावरती गेलो होतो. मंडळी तुम्ही केलं की नाही मतदान मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज आम्हाला सुपर नेपियरचे डोळे जे आहे ते जवळजवळ 4000 कट करायचे आहेत. ते कुठं देगलूरला पाठवायचे. त्या दादांना त्याने सांगता यायचं देगलूर नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर या तालुक्यात नेपियर जाणार आहे 4G बुलेट सुपर नेपियर. त्या दादांना जवळजवळ 8000 कांडी लागत होती, पण 8000 कांडी जर एका वेळी कट करणं पण शक्य नाही एका दिवशी, आणि ते ट्रान्सपोर्टला टाकायचं म्हणजे 8 गोण्या होऊन जातील, न्यायचे पण हाल होतील आणि त्या दादांना मिळाल्यानंतर त्यांचे लावायचे पण हाल होतील. कारण 8000 कांडी जर पार्सल जी आहे ती 2 दिवसात जर लावून नाही झाली तर गोणीमध्येच त्याला मोठ्याले कोंब येतील. तर मग आमचं ठरलं की 2 टप्प्यामध्ये पाठवू, 4,000 स्टिक करून आपण पाठवूया. मग आज 4000 पाठवायचे आहेत. हे 4000 पोहोचल्यानंतर आम्ही पुढचे 4000 कट करणार आहे. म्हणजे कसं आमची कटिंग पॅकिंग होऊन त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांचे पहिले 4000 डोळे लावून होतील. तर मला दादूला झोपी लावायचं होतं आणि घरचं पण थोडंसं काम बाकी होतं, कारण मी सगळं सकाळचं काम टाकून मी तशीच मतदान करायला गेलेले होते. मग तिथून आल्यानंतर तृप्तीच्या पप्पांनी चारा वगैरे काढला आणि ते लगेच डोळे तोडायला आलेले. त्यांनी तू पाठीमागून गोण्या बिण्या घेऊन ये मोजायला, तोपर्यंत होईल तेवढं मी तोडून ठेवतो. त्यात आज दादूची तब्येत पण बिघडली कारण वातावरण कसं आता थंडी सुटलेली आहे आणि अचानक दादूला रात्रीपासून सर्दी झाली. सर्दी सकाळी जास्त झाली, रात्री त्याला नॉर्मल खोकला येत होता. तर तृप्तीचे बाप्पा म्हटले नको रिस्क, कारण वातावरण बदललेलं आहे आणि लहान पोरांना कसं सर्दी जर झाली तर त्यांना असं मोठ्या माणसांसारखं नाक वगैरे शिकरता येत नाही. तर त्याच्यापेक्षा आपण थोडक्यात लगेच दाखवून आणू. मग लगेच सकाळी दादूला दवाखान्यात नेलं, त्याला औषधं वगैरे दिली, त्याला झोपी वगैरे लावलं आणि मग मी माझं काम आवरलं. तर एवढं सगळं आवरून येता येता मला वाजलेत वावरात यायला 2 आणि मला 3 वाजले 2:30 2 वाजले 3 वाजले 3ला 10 मिनिटं बाकी आहेत आणि माझं काम आवरेपर्यंत दादू पण उठलेला होता. मी नाही म्हणतो तुला, तूच म्हणे तूड लागायची नको 4000 डोळे एकट्याला तोडायला लई टाइम होईल ना. मग तुम्ही तोडले आता एवढा गंज मी मोजून घेते. मला येईपर्यंत तृप्तीच्या पप्पांनी सावलीमध्ये सगळे डोळे जे आहेत ते तोडून ठेवलेले. हे बघा, तुम्हाला यायला किती 1 वाजलेला होता ना वावरत यायला? 1 वाजता मला 1:15 फोन केला होता ना. 1 वाजता आलो मी. 1 ते 2, 2 ते 3 2 तासात 2 तास ना. 2 तासामध्ये 2000 डोळे झाले पाहिजे. 2000 झालेले असतील. गंज बराच मोठा आहे. आता मग हे बघा, आणि मला येईपर्यंत माझं बाकीचं काम आवरेपर्यंत दादू पण उठला होता. परत त्याला नादी लावलं, त्याला खाऊ पिऊ घातलं आणि गोण्या ज्या आहेत त्या घरूनच एखाद एक घालून आणले अशा प्रकारे. कारण देगलूरला जायचं आहे, त्याला 1-2 क्रॉसिंग असतील आणि तसंच बेनं लांब पण जायचं आहे, त्यामुळे एकात 1-2 गोण्या घातलेल्या आहेत ह्या, जेणेकरून प्रत्येक 1000 डोळ्याच्या पुढे आपण डबल गुणीला येतो. म्हणजे कसं गोणी जी आहे ती डोळा जो आहे ना त्या गोणीतून बाहेर येत नाही. हिरा खाद्याची गोणी जरी आपटवली तरी काही झालं नाही पाहिजे डोळ्यांना. गुणीतून डोळा बाहेर वगैरे येत नाही आणि डबल पॅकिंग असलं म्हणजे कसं त्याला ऊब पण राहते आणि गोणी जी आहे ती फाटत तुटत नाही त्याच्यामुळे. आणि थंडी जी आहे ती भरपूर मस्त छान सुटलेली आहे. आता गव्हाला पोषक वातावरण आहे. गव्हाला पण आता आमच्या आंबवणी चालू करायची होती, पण बाबांना आजचे दिवस नका करू नानांना, कारण दादू जवळ घरी थांबायला कोण नव्हतं आम्ही इकडे आल्यानंतर.
तृप्तीचं स्कूल पण आता उद्यापासून चालू होऊन जाईल. आता हे आजच्या मतदानामुळे त्यांचं जे स्कूल आहे ते अजून 2 दिवस लेट उघडणार होतं. आधी 18 तारखेला उघडणार होतं, आता 21ला म्हणजे उद्यापासून चालू होऊन जाईल. तर चला आता मंडळी मी हे डोळे मोजून गोणीमध्ये भरून घेते, मग बघू आपण किती डोळे भरले. आज मतदान झालं. आता वाट परवाची 23 तारखेच्या. हा आता कोण नाही, मग गाड्या नाही आज दारात गाड्या होत्या, म्हणलं आलो बा आम्ही मतदान करून. सकाळीच जाऊन आलो म्हणलं. आलो. कोण आलं पाहायला? देशात इकडे हिंडत होत्या ना गाड्या 4 व्हीलर. कोण राहिलं यायचं कोणाला म्हणलं नाही आम्ही जाऊन आलो म्हणलं सकाळी सकाळी. कारण काय होतं सकाळी सकाळी जाऊन आलं म्हणजे कसं आपण दिवसभर आपल्या कामाला मोकळं राहतो आणि दिवसभर गर्दी आहे ती आहे राहतेच. तर चला मंडळी मी आता डोळे मोजून भरून घेते. इतर दिवशी कोणी शूटिंग काढून स्टँडवरून घरी, इतर वेळेस कोण नाही सोडणार घरची जर न्यायला आणायला नसले आपल्याला. मग आज काय जायचं आपले काय गाडी नाही का? हा? जाऊ द्या कुठं करत्या खरे खोटे. बरं बरं. त्याला आपले डोळे मोजून घेऊ. पो आता तृप्ती पप्पांनी मला तर 2 तासात किती डोळे मोजलेले ते तोडलेले डोळे एवढे मोजून घेते मग तुम्हाला नाही ते मागच्या व्हिडिओला काय कमेंट आली माहिती का? हा काय जोडी म्हणे नवरा काम करताना बायको मस्त व्हिडिओ काढी. आमच्याकडे तिसरा माणूस नाही कॅमेरा धरायला, मग दोघं काम करताना दिसू, एक जण बसायलाच दिसत. चला मंडळी त्याच्या पलीकडची गोष्ट अशी, ही गोष्ट जर 4 वर्षापूर्वीची ऐकली असती तर आज लय पैसे कमी असतो आम्ही व्हिडिओची का. हा मग हा ना, त्यावेळेस आपल्याला बियाण्याला चांगलं गिऱ्हाईक राहायचं. बियाणं तुटत होतं, मार्केट राहिलं नाही, त्याच्यामुळे बियाण्याला कोणी इचेरी नाही, पण हुकून चुकून लोक इचेरी द्या. आता आम्हाला लोक समजून सांगायचे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला लय पैसे येत जातील व्हिडिओ. आम्ही बियाण्याच्या राजी लागलो. आम्हाला बियाण्यात त्यावेळेस चांगले पैसे भेटायचे. आम्ही बियाण्याच्या मागे लागलो, पण आता दुधाला मार्केट डाऊन झालं तेव्हा आम्हाला त्या लोकांनी त्या माणसांची आठवण राहिली जे आम्हाला समजून सांगायचे तुम्ही व्हिडिओ पण कंटिन्यू करा, बियाणं पण कंटिन्यू करा, दोन्ही कुणा पैसे येतील. पण आम्हाला वाटलं एवढे ठेवायचे पुढं. आता कोणी कुणाची येईना. आता बियाणं कमी झालं ना, बियाणं येत होतं ते सगळे घराला गेले बियाण्यातून आलेले. आता सगळं येऊन गेलं का होईन चालू होईन. आपण व्हिडिओचा ट्रेंड निघून गेला आता. अहो आपण व्हिडिओ कमाईसाठी थोडी करतो, आपल्या आठवणी. आणि आता व्हिडिओ कमाईसाठी नाही राहिले, आता आठवणीसाठी जर राहिली. पहिल्यासारखं इन्कम नाही राहिला. आता ज्यावेळेस इन्कम होत त्यावेळेस आपण लक्ष दिलं नाही, त्यावेळेस आपण बियाण्याच्या मागे लागलो, कारण आपल्याला बियाण्यातून त्यावेळेस जास्त इन्कम वाटत होता व्हिडिओपेक्षा. त्यावेळेस आपल्याला बियाण्यात चांगला इन्कम पण होता. फक्त एवढं आहे आपण 4 वर्षापूर्वी युट्यूबवर येलो होतो, आपले आतापर्यंत 1 मिलियन सबस्क्रायबर असते. जाऊन द्या होते. आता काय करत्या, त्यावेळेस आपल्याला वाटलं युट्यूब वरून व्हिडिओ मधून कमवण्यापेक्षा आपल्याला त्यावेळेस बियाणे जास्त येत होते. पण आता बियाणे तर राहिले नाही, व्हिडिओ तर काय नाही राहील, सारा पत्का झाला. येते परत दिवस थोडी मेहनत दादा थोडा मोठा होता, मग करू आपण काहीतरी चालू आहे का नाही मंडळी. कॅमेरा धरायला एक जण लागत, काम सगळे करीत्या. जशी टाळी एका हाताने हाताने वाजत नाही ना, तसं संसार करताना एका माणसाने काम करून नाही चाललं, दुसऱ्या माणसाची साथ त्याला लागतीच. ज्यावेळेस दोघांची साथ असती ना त्यावेळेस काम लय जमत होतं. चला आता घेतो डोळे मोजून लय गप्पा झाल्या. किती मोजले त्या टपामध्ये? हा 550 525 500 ना. काय आलं किती मोजले ते गेले ना, 50 होते का 70 होते. बडबड नाही करायला पाहिजे ना मोजताना. हा ना, मोज पटापटा. मी आता पुढं थोडी तिकडं होते ना अंदाजे. एवढा गंजात एक टप भरला, हा. टप 200 250 वर 1250 सॉरी 1250 डोळे निघतील अंदाज. हा ना, चल थोडी तो संध्याकाळ तिकडच तोडतो कवळ्या ना, लांब होईल ना. इकडे थोडी तो पुढं आवर पटापटा. हे पहा मंडळी, आता इथला जो गंज आता तो झालाय भरून. हे बा 1000च्या 2 गोण्या भरल्या या, आणि 300 डोळे अट्टापास मोजून भरून ठेवलेत आता. आणि हे नंतर तोडलेले म्हणजे त्या तिथं जो गंज आता आपण आल्या पाहिला होता तो 2300 डोळ्यांचा गंज होता. तृप्तीच्या बाप्पांनी 2 तासात 2300 डोळे तोडले होते. आता इकडे चालू भरायचं म्हणजे जवळजवळ आले 3000 डोळे आवरत, अजून 1000 डोळे तोडायचे आहेत. एवढे डोळे मस्त माहिती 4 चक्कर झालेत घरी. दादा 2दा उठला रडत होता, 2दा घरी गेले. बाई मोजायचं चुकायचं बी. दादाला एकदा इकडे घेऊन आले, पण दादा काही तर आहे ना, मग परत दादाला घरी घेऊन गेले, झुपी लावून आले. किती राहिले काही ना, आता मोजू राहिले. मस्ताना मध्ये बोललं का डिस्टर्ब होऊन जातं. मला तर डबल मोजावं लागत आहे का बाई.
त्यांचे ते मोजूस तर मी टपातले डोळे घेतले रचून. किती झाले हो? 66च्या पुढे किती 67. म्हणजे 30-35 डोळे टाकले का टोटल 900 डोळे होते नी आता. अरे वा, म्हणजे काय 11 डोळे तोडायचे राहिले 4000ला. आला आवरत. लई तोंड बिन पॅक केलं. मग तोंड कापत जरा कवळाचे. उचल. आताच परा दिवशी फेशियल करून आलेली आहे मी. तोंड कापलं मग. वाती बर का बाई कावळ्या वादी. हा नुसती व्हिडिओ नाही काढीच बाई कावळ्या पण वादी. आता कोणी आणशील का बाई एक उचलून. हा उचलली तुम्ही उचलून द्या. गोण्या लगेच गाड्या टाकून ठेवी त्या ना. 3 गावण्या घेऊन जातो ना लागून तू घरी. आता त्या कवळ्यानं बघा असतं तर मी उचलून आणले असते गोण्या. त्या काय गुणीचं वजन आहे 40 किलो. 30-35 असं का गाड्यात टाकून येते ना तर. या बा मंडळी गहू झालाय पिरून. मी आता पाणी बिणी भरून झालंय. आंबवून लावायचं याला उद्यापासून. मस्त उतरलाय ये पा. कुठं मुठं उतरलाय कुठं मुठं उतरत आहे अजून. आता आंबवणी दिल्यावर जरा चांगला दिसन आहे ना. आंबवणी दिल्यावर गहू चांगला दिसन. अजून द्यायचं होतं मतदानामुळे बंद ठेवलं ना. हा कारण मतदान परत मग बाबा पाणी भरायला आले असते घरी. दादा पिश कोण थांबला असतं त्याच्यामुळं. मम्मी ते पण आले घरी आज. हा त्यांना मतदानाला जायचं होतं. मतदान करून मग इकडे आले ते. दर्शू आलेला आहे घरी. आता या 2 गोण्या टाका. या गाडा घरी लावून तर मी राहिले डोळे तोडी. ते आता 1000 डोळे तोडायचे राहिले आमचे. नाही आता मी एक त्याला दिवसातून डोळे तोडणार आहे. पाहू आता कशी तोडी ते. इथं तृप्तीश पप्पाने मला पार कवळी बिवळी तयार करून ठेवलेली आहे. ते म्हणतात नको तोडू पण म्हटलं मग तेवढंच त्यांना उस्तवर 100-200 काय होती ते गाडा घरी लावून उस्तवर. चला आता तोडी ते. पाणसे घेऊ नको बरं का वरच्या. आणि तो टोला मारताना तिरका मारदारचा सरळ मारलो शंदडत. हे काय आता वर्ष झालं मी कांडाच तोडले नाही. किडका काडका पाहिजे जरस. बस त्याला पांगशी होती काय. कांदा तोडला नाही मग थोडी प्रॅक्टिस. हात बस वर. वा किडके पाय ना. नाही ना किडके गेले आता पुढं. हा का किडका आहे का. आता ते चल मी तेवढी गोणी टाकून येतो ठेवू ना. सवय मोडली ना आता. तुडी ते दम्मा तुडी निवडताना किडके पाहून निवड बर का. ते. किडके गोणीत नाही गेले पाहिजे. नाही एवढेच झाले का. अहो आता वर्ष झालं तोडेल नाही मी अजून. तुम्ही किती वेळात आले? 5 मिनिटात आले. चल उठ बरं मी थोडी तो आता पटापटा. चल तू मोजायला की. ए चल. हा तुम्ही 5 मिनिटात आले जरा करून. पण मग एवढं झाले का तसे तासभरात आलं. यांना जाऊ आयो. आता तुमचा कसा कंटिन्यू हात चालू आहे तसं आता मी मध्ये वर्ष झालं बंद होती गोन बियाणं तोडायचं. चांगला कोयता घ्यायचा आहे ग बियाणं तोडायला. याला आहे ना कसं झालं माहिती का बाई. इथं असं ती राहतं नाही व्यवस्थित सरळ तर मग व्यवस्थित तुटल्या जातं. पण इथलं गेलं ते सपाट होऊन इथं तोडावं लागत. आपला एक कोयता काच झाला होता चाकू आणि जा आम्ही बियाणं तोडीत होतो ना. एवढी जाडी आहे का एवढीच झाली होती. चाकू आणि कोयता चाकू तयार झाला होता. घासून आम्ही सारखं कारण बियाणं कंटिन्यू चालू राहायचं आणि कोयत्यांना धार गरजेची राहायची. त्याच्यामुळे कंटिन्यू कोयता घासून आणलेला राहायचं. आमचा दर आठवड्याला कोयता घासून आणायचो आम्ही. घासून इतका उघड बियाणं तोडू. आता कोयतेच नाही आणावं ते का. आता बियाणं जरा चांगलं चालू झालं का मग आणू. आता कधी व्हायचं चांगलं चालू बियाणं. आता पाहू ना मतदान झाल्यावर दुधाचे भाव जर चांगले झाले
दुधाला चांगला भाव भेटला मग कमी शेतकरी दुधाकडे वळणार नाही. बाई दुधाचं त्यांनी नावही नाही घेतलं कोणत्या म्हणजे कोणत्या पक्षाने नाही घेतलं कोणत्या राजकारण्याने नाही घेतलं. पाहू ना आता काय दुधाला भाव होतं. चांगला देऊ असं करू तसं करू हे करू आश्वासन सुद्धा नाही देईल दुधाचं तर. त्याच्यामुळे तुम्हाला गॅरंटी नाही का? जे सत्तेत आहे त्यांनी नाही आणि जे सत्तेच्या बाहेर आहे त्यांनी नाही. अरे देवा. ज्यांना यायची इच्छा आहे सत्तेत त्यांनी नाही जे सत्तेत आहे त्यांनी नाही दुधाचं नावच घेतील. नाही हो तुम्ही काही काही ऐकले नाही जरा. काय? हा मग मी नाही ऐकलं भाऊ दुधाचं. मग कितकं जणांनी सांगेल दोन्ही तिन्ही पक्षांनी सांगेल जरा काय? शेतकऱ्याचा विचार करू दुधाला हमी भाव देऊ असं तसं. पाहू आता. तुम्ही ऐकले नाही हा जरा का? सब ऐकले नाही तुम्ही. मी नाही ऐकल्या पण मी एखाद दोन उडत अशा इकून तिकून अर्धे ऐकले महत्वाचे मुद्दे. दुधाचं नाव घेतलं होतं का म्हणजे मग दोन्ही तिन्ही घेतले. पाहू आता कोण येत पक्षात मग कळन. मग दुधाचा भाव वाढल्यावर लोक शेतकरी वाढणार नाही का बरं दुधाधंद्याकडं. मग लावतील ना चारा बिरा मग आपल्या व्याण्याला भाव येईन ना मग परत आपले दिवस येतील. नका काळजी करू. चला आता घेऊ तोडून घेते मी मोजून. झाली संध्याकाळ अंधार पडायला लागले. सूर्य गेलाय डोंगराच्या खाली पार. हे बघा मंडळी अशी गोणीत एक गोणी उलटी करावं लागती परत त्या गोणीत गोणी घालावं लागती म्हणजे 2 गोण्या होत्या म्हणजे ते शेतकऱ्यांपर्यंत पार्सल जाईपर्यंत गोणी फुटत तटत नाही अडचण येत नाही. तरी आमचे राहिलेच आता 500 डोळे तोडायचे. अंधार पडला म्हणून निघावं लागत आहे. दादा आता घरी खळण वाटलं होतं 4000 पुरेच होती पण काय अंधार पडल्यामुळं मध्ये वेळ वायाला गेला ना. 2-3 चक्कर घरी झाले ना. नाही माझा वेळ वायाला गेला ना मध्ये ते गाडा भरला आणि गाडा घरी लावून आलो. आणि दादा पण आज जरा किरकिर करत होता आणि त्याच्यामुळे मग मला पण यायला वावर द्यायला उशीर झाला जरा कारण त्याला तब्येत बरी नाही आहे. मम्मी आली होती घरी म्हणून मग आम्ही एवढं मंडळी हे तरी काही नाही. आम्ही जेव्हा बेन विकायला सुरुवात केली तेव्हा रात्री 2-2 वाजेपर्यंत डोळे तोडायचो पण घरी नेऊन तोडायचो. घरी कवळ्या न्यायचो दारापुढं लाईट लावायचो मोठा आणि बेनं तोडायचो. आता कसं आज थोडं लवकरच जायचं होतं पण मग मम्मी आलेली होती मग टेन्शन नव्हतं दादूचं. मम्मी होती घरी म्हणलं त्याला बघायला नाही तर मग लवकर जावं लागला असतं. मग हे 1000 डोळे तोडायचं आमचं डोक्यात नव्हतं. पण झाले 500-550 डोळे. 500 इतक्यात आणि तोडून मी घरी सगळं. याच्यामध्ये गोणी उभं राहिलं म्हणजे कसं सगळे हे बघा कसा अंधार पडायला लागलाय आता. गोणी उभं राहून गोणी अशी उलटी केली का कोणी बिने व्यवस्थित होते मग तरंगत नाही गोणी. पॅकिंग बरोबर राहते त्याच्यात रचायची. डायरेक्ट नाही टोकर होती नाही हो रचून का बरोबर येतो आपण ते असे इकडे जात नाही इकडे पाऊस त्याच्यातून निघत नाही. रचून भरल्याचे 2-3 फायदे होते ते म्हणजे असे डुलत नाही बेनं हलत नाही. समोरच्या पर्यंत पोहोचायला जरी लेट झालं तर ते कोंब कुठच्या कुठेही निघत नाही. एकदम व्यवस्थित समोरच्याला उचकून काढते ते एकदम व्यवस्थित रचले राहत्या. नाही तर काय होतं आडे तिडे जर वतले गोणी मध्ये वरून जर तर ते कांड्या गुणीतून बाहेर यायला बसल्या आणि पार्सल वाल्यावरून जर गुढी पिकली तर गाडी कुठली का डायरेक्ट गुण डायरेक्ट फाटून जाईल. आणि कोंब आले तरी ते कोंब मोडत नाही. असे असले तर कोंब डायरेक्ट सरळ होऊन जाते. हालत डुलत नाही गुणी डोळे घासत नाही त्याच्यामुळं. बाय 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 लय अंधार पडला. ती गुणी व्यवस्थित झाका बरं का तोंड बिन हवा जाणार नाही मग असं. हे काय अंधार पडलाय पार. हे गिन्नी वाढलेलं आहे ना याने अजून असा अंधार दिसतोय. टप घ्या चला. लाल गिन्नी डायरेक्ट काळा दिसायला लागला. मग ह्या पा बॅटरी लावली डायरेक्ट मी. चला यायचे बिबट्या तुम्ही दिसते का माग दिसते नाही हे पा इकडे जरा उजेड दिसते. ते काय आलं तिकडून हिरवं गिन्नी ते गिन्नी पाणलं का हा ते उंच वाढलेलं आहे तिथं अजून अंधार दिसतो. चल बाई मा बच्चा घरी वाट पाहत असं. चला मंडळी आता आम्ही चाललो घरी. आजचा लॉग आपण इथंच थांबू परत भेटू पुढच्या लॉग मध्ये. आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. लईच दिवस मावळलाय. चला बाय बाय.